नवरी मिये हिटलरला या मालिकेच्या 14 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की लीला दुर्गाला सांगत असते, मी तुम्हाला कितीही मूर्ख वाटत असले तरी तुम्ही मला एजंटच्या नजरेत पाडण्यासाठी काय काय केलं ते चांगलंच लक्षात आहे माझ्या. फक्त ते आजपर्यंत मी एजंटला समजू दिलं नाही. पण ज्या दिवशी तुमचा त्रास मला असह्य होईल ना, त्या दिवशी तुमचा सगळा पाडा वाचेन मी एजंटसमोर. मग तेच ठरवतील काय करायचं ते. त्यामुळे लीला आई आदराने बोला किंवा नाईलाजाने म्हणावं तर लागणारच. त्यावर दुर्गा बोलते, आल्यापासून धमक्या देताय फक्त तुम्ही आम्हाला. पण कायम लक्षात ठेवा, तुमच्या धमक्यांना घाबरून आम्ही तुम्हाला स्वीकारणार नाहीत. ते तुमचं स्वप्नच राहणार आहे. तेव्हा लीला बोलते, मग तुम्ही माझ्या 3 गोष्टी नीट लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, ही लीला सोपी चॅलेंजेस कधी घेत नाही. दुसरी गोष्ट, तुझ्यासारखीला सरळ करण्याचा चान्स तर मुळीच सोडणार नाही. त्यावर दुर्गा बोलते, तिसरी गोष्ट समजणार आहे का? पण लीला सांगते, शहाण्या माणसांना ती आपलीच समजते. त्यांना विचारायची वेळच येत नाही. लीला एजंटसाठी डब्बा घेऊन येते. एजे भूक नसल्याचं सांगतो. त्यावर लीला बोलते, आजींनी सकाळपासून काहीच खाल्लं नाही. तुम्ही खाल्लं तर त्या पण खातील. त्यावर एजे जेवायला तयार होतो. लीला एजंटसाठी ताट वाढते. खरं तर एजेला जेवून खूप बरं वाटत असतं. एजे जेवले म्हणून लीलालाही खूप बरं वाटतं. लीला एजेला बोलते, तुम्हाला तुमच्या बेड आणि पांघरूणशिवाय अजिबात झोप लागत नाही. फक्त आजचा दिवस ॲडजस्ट करा. मी उद्या तुम्हाला इथून नक्की बाहेर काढेन. इथे तुमचं पांघरूण नाही, पण मी माझी शॉल आणले. एजे तुमचं नसेल, पण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. शेवटी मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे ना, म्हणून तरी ही शॉल पांघरा प्लीज. त्यावर एजे ती शॉल घेतो. लीला जायला निघते. तेव्हा एजा मनातल्या मनात बोलतो, लीला तू इतकी पण वाईट नाही आहेस. त्यावर लीला मागे वळते आणि एजेला विचारते, काही म्हणालात का? पण एजे काहीच बोलत नाही. लीला जायला निघते. पण एजेला लॉकअपमध्ये बघून तिला खूप वाईट वाटत असतं. लीला तिथेच बाहेर बसून राहते. पोलीस तिला घरी जायला सांगत असतात, पण लीला घरी जाण्यास नकार देते. ती तिथेच बसून राहते. लीलाला थंडी वाजत असते. तेव्हा तिला एजे आणि तिचे रोमॅन्टिक सीन आठवत असतात. एजे लीलाने दिलेली शॉल घेऊन झोपतो. लीला एजेसाठी कॉफी देते. लीला रात्रभर तिथेच बसलेली असते. तिला भास होतो की एजे बाहेर आलेत आणि तिला मिठी मारायला येतात. पण ती भानावर येते तेव्हा एजे लॉकअपमध्येच असतो. तिला ह्याचे खूप वाईट वाटत असतं. सकाळ होते. यश रेवू आणि बाबांना सांगत असते, कसं त्यांना रंगेहात पकडायचं. त्यावर रेवू बोलते, त्या दोघीच असताना काय बोलतात हे रेकॉर्ड करता आलं तर खूप बरं होईल. ते दवाखान्यात कॅमेरा प्लेस करण्याचं ठरवतात, पण कॅमेरा लवकरात लवकर अवेलेबल नसतो. त्यावर बाबा दुकानात जाऊन घ्यायचं बोलतात. इथे लीला श्वेतासाठी बुके घेऊन भेटायला येते. लीलाची आई बोलते, तुझी मैत्री आम्हाला नको आहे. श्वेता लीलाला का आलीस असं विचारते. त्यावर लीला बोलते, श्वेता प्लीज एजंटवरची तक्रार मागे घे. तू तक्रार मागे घेतलीस तर तुला हवं ते देईन. त्यावर श्वेता एजंटशी लग्न लावून देशील का असं लीलाला विचारते. आता पुढे लीला काय डाव घेऊन एजेला सोडवेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.